आपण FYBSc मधील फिजिक्स सेकंड फिजिक्स प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन्स हा कोर्स आहे तो शिकणार आहोत. त्या कोर्समध्ये सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे तो आहे फिजिक्स ऑफ ॲटम्स. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे तर ॲटम हे कशापासून बनलेलं आहे, ॲटमचे वेगवेगळे जे मॉडेल्स आहेत ते वेगवेगळ्या सायंटिस्टनी कोणत्या बेसिसवर मांडले, नंतर हे ॲटमचं जे मॉडेल आहे ते कशा प्रकारे डेव्हलप होत गेलं, नंतर ह्या मॉडेलमध्ये जे वेगवेगळ्या एनर्जीच्या व्हॅल्यू सांगितल्या गेल्या ॲटॉमिक स्पेक्ट्राच्या त्या व्हॅल्यू काय आहेत, हायड्रोजनलाच हे मॉडेल अप्लाय केल्यानंतर हायड्रोजनवर जो एक्सपेरिमेंट केला गेला त्याचे जे ऑब्झर्वेशन्स असतील ते ऑब्झर्वेशन्स या वेगवेगळ्या मॉडेल्सला मॅच होत आहेत की नाही या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आता या मधील सगळ्यात पहिला जो मॉडेल आहे ते आहे थॉमसन्स मॉडेल. ऍक्च्युअली मॉडेल म्हणजे काय तर एखादी कुठली तरी गोष्ट कशी दिसते किंवा गुणधर्म दाखवण्यासाठी आपण एक प्रकारे त्याचं जे सिमिलर त्याच्याच पद्धतीचं एखादी गोष्ट तयार करून दाखवतो त्याला आपण काय म्हणतो मॉडेल असं म्हणतो. म्हणजे की ॲटम आहे, आता हा ॲटम कसा बनलेला असेल, जर मी तुम्हाला दाखवलं की एखादा बॉल आहे तो स्पेरिकल शेपचा आहे तर मी त्याला काय म्हणणार की हा स्पेरिकल शेप म्हणजे काय झालं तर त्या ॲटमचं मॉडेल झालं. ओके, मग आता इथं जे थॉमसनने काय केलं की तशाच पद्धतीने त्याने सांगायचा प्रयत्न केला की त्याने वेगवेगळे जे एक्सपेरिमेंट केले त्या बेसिसवर त्याने सांगितलं की ॲटम कशा पद्धतीचा असू शकतो. ओके, तर त्यातला सगळ्यात पहिला जो पॉईंट त्याने सांगितलं तर त्याचं म्हणणं असं होतं की ॲटम हा जो असेल तो कशा टाईप असेल तर ते असेल एक प्लम पुडिंग मॉडेल. ओके, प्लम पुडिंग मॉडेल. प्लम म्हणजे काय, प्लम म्हणजे आलू बुखार. आलू बुखारचं फळ सगळ्यांनी बघितलं असेल, लाल कलरचं छोटंसं टोमॅटो सारखं फळ असतं. त्यामध्ये काय असतं की बाजूला जो असतो तो पूर्ण गर असतो म्हणजे मॅटर त्याचं, आणि जो सेंटरला असतो ते एम्बेड केलेली असते त्याची बी किंवा त्याचं सीड एम्बेड केलेलं असतं. तशाच प्रकारचं काहीतरी त्यांनी सांगितलं की मॉडेल असायला हवं. म्हणजे प्लम पुडिंग म्हणजे केक असेल आणि केकमध्ये जर तुम्ही थोडेसे चॉकलेटच्या स्टिक्स जर टाकून दिले, छोटे छोटे चॉकलेट्स कट करून जर टाकले तर त्याला काय म्हणतो आपण की मॅटर जे आहे ते बाजूने आहे पूर्ण केकचं आणि त्याच्यामध्ये ते एम्बेडेड केलेले आहेत, त्याचे स्टिक्स असतील त्या. बऱ्याच जणांनी ते प्रकारचे बिस्किटही बघितले असतील की ते बिस्किटचा जो मैदा वगैरे असतो तो सगळा आजूबाजूने असतो आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे स्टिक्स टाकलेले असतात चॉकलेटचे. ओके, तसंच त्याने सांगितलं की हे जे ॲटमचं मॉडेल आहे ते स्पेरिकल शेपमध्ये आहे आणि या स्पेरिकल शेपमध्ये जे प्रोटॉन आहे ते म्हणजे काय झालं याचं साईडचं पूर्ण मॅटर झालं आणि त्या मॅटरमध्ये एम्बेडेड केलेले आहेत म्हणजे सराउंडिंग जे झाकले गेलेले आहेत त्याच्यामध्ये ते काय आहे तर इलेक्ट्रॉन आहे. ओके, म्हणजे आता हे समजा मी जर असं सांगितलं की प्रोटॉन वगैरे सगळीकडे पसरलेले आहेत तर हे प्रोटॉन जे असतील त्या प्रोटॉनने काय केलंय की या इलेक्ट्रॉन्सला घेराव घातलेला आहे म्हणजे काय असेल तर एम्बेडेड केलेले असतील त्याच्यामध्ये. ओके, हे झालं प्लम पुडिंग मॉडेल. स्पेरिकल शेप म्हणजे काय, बांगडी आणि स्पेरिकल, रिंग आणि स्पियर ह्याच्यात काय फरक आहे तर रिंग हा 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, बांगडी 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे आणि स्पियर म्हणजे काय तर पूर्ण जो चेंडू तुम्ही बघता ना स्पेरिकल 3 डायमेन्शन असतात म्हणजे त्याला पूर्ण सगळ्या साईडने तो काय असतो भरीव असतो. ओके, भरीव म्हणण्यापेक्षा त्याला 3 साईड्स असतात. ते जर तुम्हाला स्पियर एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्हाला एक्स वाय आणि झेड या 3 कोऑर्डिनेटची गरज पडते, त्याला आपण स्पेरिकल शेप असं म्हणतो. ओके, गोल आणि स्पियर ह्या दोन्ही सेम गोष्टी आहेत पण रिंग ही त्यापासून वेगळी गोष्ट आहे. रिंग म्हणजे काय तर त्यामध्ये फक्त 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आला. ठीक आहे, मग काय झालं प्लम पुडिंग मॉडेल की ज्याच्यामध्ये स्पियर आहे आणि तो स्पिरिकल शेपमध्ये जो मॅटर आहे तो मॅटर कशाचा आहे तो पॉझिटिव्ह चार्जचा आहे आणि त्या पॉझिटिव्ह चार्जमध्ये इलेक्ट्रॉन्स एम्बेड केलेले आहेत. एक्झाममध्ये लिहिताना तुम्ही पॉईंट टू पॉईंट लिहायचंय, हे पूर्ण एक्सप्लेन करायची गरज नाही. पॉईंट टू पॉईंट काय प्लम पुडिंग मॉडेल कशा प्रकारचं आहे, स्पेरिकल शेप आणि पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह जो चार्ज असेल तो मॅटर असेल आणि इलेक्ट्रॉन जे असतील ते त्याच्यामध्ये एम्बेडेड असतील. ओके, सेकंड पॉईंट जो सांगितला तो त्याने काय सांगितला की हे ॲटम्स जे आहेत हे ॲटम बनलेले आहेत पॉझिटिव्ह चार्ज मॅटर पासून. ओके, म्हणजे मी आता जे तुम्हाला सांगितलं की हे जे प्लस प्लस लिहिलंय ना ते मॅटर जे असेल ते काय असेल पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि त्याने ह्या पॉझिटिव्ह चार्जने काय केलेलं असणार आहे ह्या इलेक्ट्रॉन्सला एम्बेडेड केलेलं असणार आहे म्हणजे निगेटिव्ह चार्जला एम्बेडेड केलेलं असणार आहे, झाकून टाकलेलं असणार आहे. पण जे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रिक चार्ज यांच्यामध्ये काही सहसंबंध आहे का तर हो, तर मग त्याने काय सांगितलं दुसरा पॉईंट लिहिते मी इथं की स्पेरिकल शेपमध्ये आहे स्पेरिकल शेप आणि ज्याच्यामध्ये मॅटर काय आहे मॅटर आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि एम्बेडेड जो ॲटम आहे एम्बेडेड जे आहेत ते काय आहेत निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. ओके, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आणि हे जे असतील ते असतील प्रोटॉन्स. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज
आता तिसरं त्याने काय सांगितलं की हे जे पॉझिटिव्ह चार्ज असतील, हे पॉझिटिव्ह चार्ज यांचा जो नंबर असेल, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स, और इथे आपण लिहू शकतो मे बी नंबर ऑफ पॉझिटिव्ह, नंबरचा सिम्बॉल आहे, नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन जेवढे असतील तेवढेच काय असणार आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. मग आता पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनवर सेम चार्ज असतो आणि जर त्या दोन्हीची संख्या जर सेम असेल याचा अर्थ ॲटम काय झाला, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. होल ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे झालं थॉम्सनचं मॉडेल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके, आता हे सांगत असताना त्याने त्यावेळेचे एक्सपेरिमेंट केले, त्याच्या बेसिसवर त्याने अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे काय की हा ठीक आहे बाबा, हा चेंडू आहे, त्या चेंडूमध्ये जे मॅटर आहे ते मॅटर पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि उरलेलं जे आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते एम्बेड केलेले आहेत त्या मॅटरमध्ये. पण मग किती मोठा आहे हा जो स्पियर आहे, हा जो गोळा आहे तो किती मोठा आहे, एवढा आहे, एवढा आहे, एवढा आहे की किती आहे. ते शेप जो आहे त्या शेपची व्हॅल्यू त्यांनी सांगितली की हा जो स्पियर असणार आहे, या स्पियरची जी रॅडियस असणार आहे ती रॅडियस ए ने डिनोट केली जाते बऱ्याच वेळेस फिजिक्समध्ये, फिजिक्स प्रिन्सिपल्समध्ये. तुम्ही त्याला आर म्हणू शकता. ही जी रेडियस आहे ती किती आहे, तर ती आहे अप्रॉक्सिमेटली 10⁻10 मीटर. ओके, 10⁻10 मीटरलाच अँगस्ट्रॉन मीटर हा शब्द आहे. 1 अँगस्ट्रॉन म्हणजे 10⁻10 मीटर. आता 10⁻10 म्हणजे किती झालं, 10⁻10 इज इक्वल टू 1/10 वर किती, 10 शून्य द्यायचे आणि हा जो भागाकार असेल तो काय असेल 10⁻10. किंवा हे तुम्ही असंही लिहू शकता की 0.000000001 3 3 6 3 9 आणि 1 10. म्हणजे हे काय झालं 10⁻10. इतका छोटा आकाराचा मीटर, एवढी छोटी रेडियस असणार काय असणार, तो ॲटम असणार आहे. म्हणजे आपला जर केस असेल त्या केसाची थिकनेस किती असते, तर अप्रॉक्सिमेटली 1 mm किंवा 1 mm चा 10th पार्ट. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेटली असते ती 0.1 mm, म्हणजे किती असते 0.0001 आणि ह्याचा कितवा पार्ट आहे बघा हा. ओके, म्हणजे 10⁻6 टाइम्स स्मॉल, 10⁻6 टाइम्स स्मॉलर आहे. ओके, म्हणजेच एवढी मोठ्या रेंज, एवढी ॲटम जो आहे त्याची साईज इतकी छोटी असणार आहे आणि त्या छोट्या साईजमध्ये त्या ॲटम्समध्ये काय असणार आहे, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असणार आहे. त्याने मॉडेल सांगितलं. आणि त्याने काय सांगितलं, मग जर हे इलेक्ट्रॉन्स आहेत तर मग हे इलेक्ट्रॉन्स काय करतात बाबा, तर हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, त्याच्या पोझिशन बरोबर त्याची जी मेन पोझिशन असेल, मेन पोझिशनवरती व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट होणे म्हणजे टू अँड फ्रो मोशनमध्ये जाणे. उदाहरणार्थ हे जे आहे, समजा ही नोटबुक आहे, ती काय असेल, जर अशी व्हायब्रेशन दाखवत असेल तर त्या व्हायब्रेशनला आपण काय म्हणणार आहे, टू अँड फ्रो मोशन. इथले जे पार्टिकल्स आहेत ते टू अँड फ्रो मोशनमध्ये व्हायब्रेट होतात, म्हणजे पुढे मागे होतात. मग त्यावेळेस काय होणार आहे, हे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस पुढे मागे व्हायब्रेट होणार आहेत त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन एनर्जी इमिट करणार आहेत. म्हणजे या डायरेक्शनमधून या डायरेक्शनमध्ये जात असताना, आता समजा ते या डायरेक्शनला मूव्ह होत आहेत, व्हायब्रेशन होत आहे त्याचं, एका पर्टिक्युलर डायरेक्शनला व्हायब्रेशन होत आहे, परत व्हायब्रेशनची डायरेक्शन चेंज होती. ही व्हायब्रेशनची डायरेक्शन चेंज होते म्हणजेच काय होतंय बघा तुम्ही, व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन, परत व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली, परत त्याचा वेग आहे तो एका डायरेक्शनने परत वेग बदलतोय. जे वेगाची डायरेक्शन बदलल्यामुळे काय होतंय की त्याला ॲक्सेलरेशन मिळतंय. ॲक्सेलरेशन मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये फोर्स क्रिएट होते आणि फोर्स आल्यामुळं, व्हायब्रेशन असल्यामुळं, वेग असल्यामुळं त्याच्यावर एनर्जी आहे. ती एनर्जीची व्हॅल्यू वगैरे आपण नंतर बघणार आहोत. पण तुर्तास एवढं लक्षात ठेवा की ह्या व्हायब्रेशनमुळे त्याला काय होतंय, त्याला एनर्जीची व्हॅल्यू जी आहे ती एनर्जी त्याला मिळते, ती एनर्जी तो काय करत राहतो, सारखा इमिट करत राहतोय. मग ही एनर्जीच्या ज्या व्हॅल्यू इमिट होत आहेत त्या काहीतरी व्हॅल्यूज असणार आहेत त्याच्या. पण मग ड्रॉबॅक काय आहेत ह्या थॉम्सन्स मॉडेलचे, की या ड्रॉबॅकमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो काय आहे की जर इलेक्ट्रॉन्स व्हायब्रेट होत असतील आणि त्यांच्या ज्या एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत त्या एक्सपेरिमेंटली आपण ज्यावेळेस त्या ॲटमचं ऑब्झर्वेशन घेणार आहे किंवा तो जो एलिमेंट असेल त्या एलिमेंटवर आपण काही एक्सपेरिमेंट करणार आहे त्यावेळेस त्या ॲटममधून बाहेर पडणारे एनर्जीच्या व्हॅल्यूज आणि याच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीच्या व्हॅल्यूज मॅच व्हायला हव्यात. म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी असेल ती त्याची मॅच व्हायला हवी अप्रॉक्सिमेटली, परंतु ते इथं दिसून आलेलं नाही. म्हणजे जो ॲटॉमिक स्पेक्ट्रा असणार आहे, ॲटॉमिक स्पेक्ट्राचा मिनिंग तुम्हाला सांगतो की हे शब्द तुम्हाला जे आहेत ते फिजिक्समध्ये वारंवार येणार आहे. ॲटॉमिक स्पेक्ट्रा इज नॉट एक्सप्लेन्ड. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ह्याची जी व्हॅल्यू असेल ती काहीतरी 10 युनिट्समध्ये असेल
ऍक्च्युअली जी ऑब्झर्व केलेली व्हॅल्यू, पण व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये 1 युनिटच येत असेल तर म्हणजे याचा अर्थ हे व्हॅल्यूज काय होत आहेत, मॅच होत नाहीत, म्हणजे हा याचा ड्रॉबॅक आहे. आणि स्पेक्ट्रा कशाला म्हटलं जातं, तर ग्राफ माहिती आहे सगळ्यांना. ग्राफ म्हणजे काय की आपण एखादं इक्वेशन असेल त्या इक्वेशनच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू त्या ग्राफवर प्लॉट करतो, किंवा कोणतीही जे इक्वेशन असेल त्याचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन देतो ग्राफच्या माध्यमातून. ओके, हा झालं. इथे काहीतरी सांगतो आपण, समजा आता इथे करंट असेल, इथे व्होल्टेज असेल, तर याच्यामधला काहीतरी ग्राफ असेल. हा जो ग्राफ असेल, हा ग्राफ म्हणजे काय झालं तर त्याचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन झालं. सिमिलरली हे जे आहे आपण फिजिक्स प्रिन्सिपल आणि ऍप्लिकेशन किंवा ॲटम्सच्या बाबत काय केलं जातं की ॲटमच्या बाबत एक्स आणि वाय ऍक्सिसवर की इथे इंटेन्सिटी लेवल किती आहे, इंटेन्सिटी करंट नाही, इंटेन्सिटी लेवल किती आहे आणि ही कोणत्या एनर्जी लेवलला दिसून येते. म्हणजे त्याच्यामध्ये समजा असा ग्राफ जर मिळाला तर याचा अर्थ यामध्ये ही एनर्जी लेवल काय असेल, प्रेझेंट असेल. मे बी ती ऍब्सॉर्ब केलेली असेल किंवा इमिट केलेली असेल, डिपेंड्स त्या बेसिसवर. एनर्जीच्या व्हॅल्यू प्लॉट केलेल्या असतात किंवा फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी वेवलेंथ एनर्जीशी कशा रिलेटेड आहेत हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण एनर्जी आणि ते इंटेन्सिटी किंवा एनर्जीच्या ज्या ऑब्झर्व व्हॅल्यू आहेत ऍब्सॉर्ब केलेल्या असतील किंवा इमिट केलेल्या असतील, ह्या ऑब्झर्व व्हॅल्यूचा जो डाटा पिक्टोरियली मांडला जातो, चित्राच्या रूपाने मांडला जातो, त्यालाच काय म्हटलं जातं, स्पेक्ट्रा असं म्हटलं जातं. ग्राफच्या ऐवजी आपण फक्त शब्द इथे वापरणार आहोत स्पेक्ट्रा. हा जो ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहे जो ऑब्झर्व केला गेलेला आहे तो या थॉम्सन मॉडेलने सॅटिस्फाय झालेला नाही. त्याच्यानंतरचा ड्रॉबॅक दुसरा कोणता आहे तर रुदरफोर्ड नावाच्या एका सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट केला होता. ओके, त्याने गोल्ड फॉईल घेतली ज्याचे जे डायमेन्शन असतील ते खूप कमी असेल, अप्रॉक्सिमेटली 10⁻⁶ मीटर. तुम्हाला मी इथे सांगितलं की 10⁻⁶ म्हणजे मीटर किती येईल आता तर 0.50 येतील आणि पुढे 1 येईल. ओके, म्हणजे एवढ्या कमी डायमेन्शनची एक फॉईल घेतली, त्यावर अल्फा पार्टिकलचा मारा केला, त्यावेळेस त्याचे काहीतरी ऑब्झर्वेशन घेतले. मग हे ऑब्झर्वेशन जे आलेले आहेत त्या ऑब्झर्वेशननुसार ज्या रिझल्ट्स यायला पाहिजे होते ते थॉम्सन मॉडेलने मॅच होत नाहीत. म्हणजे जर उदाहरणार्थ काय जे अल्फा पार्टिकल्स आलेले असतील ते सरळ त्यामध्ये दिसून येत असेल रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये की ते जास्तीत जास्त जे अल्फा पार्टिकल आहेत ते सरळ पुढे निघून गेले, पण तसं याच्यामध्ये दिसत नाही. याच्यामध्ये काय दिसून येतं की हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत. मग पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जर सेम प्रमाणात विखुरलेले असतील, इथे सेम प्रमाणात स्प्रेड झालेले असतील, तर याचा अर्थ ते जे पार्टिकल्स आहेत ते एक तर ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे किंवा तेवढ्याच प्रमाणात इलेक्ट्रॉनकडून अट्रॅक्ट व्हायला पाहिजे होते. अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज असतात. ते आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत की ज्यामध्ये आपण सांगणार आहोत की रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट काय होता. ओके, मग ह्या ज्या गोष्टी आहेत की जे ऑब्झर्वेशन्स आलेले आहेत ते ऑब्झर्वेशन रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन्स आणि याने जे मॉडेल सांगितलंय, थॉम्सनने जे मॉडेल सांगितलं ते मॅच झाले नाही. आणि म्हणून मग त्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर परत दुसरं मॉडेल सांगितलं गेलं की त्याला आपण रुदरफोर्ड्स मॉडेल असं म्हणतो. पण ही सुरुवात होती. म्हणजे हा जरी एक्सपेरिमेंट पहिला थॉम्सनच्या मॉडेलमध्ये जरी बरेचसे ड्रॉबॅक्स असले तरी इथे कुठेतरी रिसर्चमध्ये ही सुरुवात होती की जेथे सांगितलं गेलं की ॲटमचं मॉडेल अशा पद्धतीचं असू शकतं. म्हणजे ॲटमचं मॉडेल मांडण्याचा कोणीतरी तो पहिला प्रयत्न केलेला आहे, म्हणून ह्या एक्सपेरिमेंटला एवढं महत्व आहे. तर दुसरा ड्रॉबॅक काय, इट कुड नॉट एक्सप्लेन दी observations of Rutherford's experiment. ओके, आता एक्झामला क्वेश्चन कसा विचारला जातो, एक्सप्लेन थॉम्सन्स मॉडेल. एक्सप्लेन थॉम्सन्स मॉडेलमध्ये काय पॉईंट्स येणार आहेत. मग पहिला पॉईंट कोणता मॉडेल आहे, प्लंपुडिंग मॉडेल आहे. दुसरा पॉईंट त्याचा शेप कसा असेल, ॲटमचा स्पेरिकल शेप असेल. त्याच्यामध्ये काय असणार आहे, मॅटर कशापासून बनलेला असेल, पॉझिटिव्ह चार्ज पासून बनलेला असेल. त्याच्यामध्ये एम्बेडेड काय असणार आहे, इलेक्ट्रॉन एम्बेडेड असणार आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट जे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतील आणि प्रोटॉन्स असतील याचा नंबर जो असणार आहे तो सेम असणार आहे. आणि त्यामुळे तो ॲटम जो असेल तो काय असेल, पूर्णपणे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे त्याच्यावर कुठलाच चार्ज नसणार आहे. त्या ॲटमवर जो आहे तो कुठलाच चार्ज नसणार आहे. आणि त्याची रेडियस म्हणजे त्याचा शेप जो असेल तो कोणत्या किती रेडियसचा असेल तर अप्रॉक्सिमेटली 10⁻10 मीटर म्हणजे 1 अँगस्ट्रॉम मीटर. आणि त्याचे ड्रॉबॅक्स काय असेल तर हा ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन करू शकलेला नाही. आणि आणखी काय तर त्याने जे रुदरफोर्डचे एक्सपेरिमेंटमुळे आलेले जे ऑब्झर्वेशन्स होते ते ऑब्झर्वेशन्स बरोबर हा टॅली झालेला नाही किंवा हा ते ऑब्झर्वेशन्स एक्सप्लेन करू शकला नाही. की ऑब्झर्वेशन कशामुळे आले ते मॉडेलमुळे आपल्याला आपण एक्सप्लेन करू शकत नाही. हे अशा पद्धतीचं आहे थॉम्सन्स मॉडेल. 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. फिगर काढायची आहे. त्यामध्ये आता इथे 4 इलेक्ट्रॉन दाखवलेत मी. किती आहेत, प्रोटॉन्स 3 2 2 म्हणजे
7 आहे, तर मग इथे अजून तुम्ही दाखवू शकता इलेक्ट्रॉन 3 4 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन्स. ओके, 7 7 झाल्यानंतर इलेक्ट्रिकली न्यूट्रल होऊन जातो. समजलं आहे सगळ्यांना? ठीक आहे, हे झालं पहिलं मॉडेल, थॉमसन्स मॉडेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट आणि रुदरफोर्डने त्या बेसिसवर सांगितलेलं मॉडेल.